जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या बीएड आणि टी परीक्षेमध्ये सध्या बदल होणार आहे अशा पद्धतीने बरेचशा दिवसापासून सध्या चर्चा सुरू होती। त्या अनुषंगाने बघा, जे बदल असेल तर ते बदल कधी होणार आहे, काय बदल होणार आहे त्या संदर्भात आता टी परीक्षा आपण सध्या बघा दिलेली आहे। त्यानंतर जे उमेदवार बीएड कोर्स या ठिकाणी जो करणार आहे पदवी परीक्षा, बरोबर, कारण बीएड केल्याने तुम्हाला 6 ते 8 साठी तुम्ही या ठिकाणी बघा क्वालिफाय होतात। टी जर तुम्ही पास केली सोबत, बरोबर, किंवा सीटेट पास केली तर त्यानंतर बघा, जर तुमचं बीएड असेल तर तुम्ही या ठिकाणी 9 ते 10 साठी देखील पात्र होतात, बरोबर। म्हणजे हे जे काही महत्त्वाचे वर्ग आहे 9 ते 10 आणि 6 ते 8 आणि ह्याच्यामध्ये बघा 9 ते 10 साठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची टी किंवा सीटेटची गरज नसते, बरोबर। फक्त 6 ते 8 जे काही वर्ग आहे तर त्याच्यामध्ये सध्या तुम्हाला टीईटीचा दुसरा जो काही पेपर असेल तर तो सध्या तुम्हाला क्वालिफाय करायला पडतो। परंतु आता बीएड जी काही पदवी आहे आणि टी परीक्षा आहे तर ह्याच्यामध्ये मोठे बदल सध्या बघा होणार आहे। तर ते बदल नेमके कधी होणार त्या संदर्भात आपण पुढे माहिती घेऊया। तर आपल्याला माहिती आहे की आता बघा, बीएड जे आहे तर बीएडचा कालावधी पुन्हा 1 वर्षाचा या ठिकाणी होणार आहे। म्हणजे बीएड जे आहे तर ते सध्या बघा 1 वर्षाचं सध्या होणार आहे अशा पद्धतीने इथं बातमी आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की बीएड जे आहे तर आधी देखील सध्या 1 वर्षाचं होतं, त्यानंतर ह्याचा जो का कालावधी आहे तर तो सध्या बघा बदलण्यात आला, बरोबर। त्यानंतर पुन्हा जो कालावधी सध्या होता मागचा तर तो परत बदलण्यात येणार आहे आणि परत पुन्हा 1 वर्षाचं बीएड इथं होणार आहे, बरोबर। तर अशा पद्धतीने इथं न्यूज आलेली आहे। तर हे संपूर्ण डिटेल्स आपण पुढे बघूया। तर इथं बघा, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, बरोबर, तर त्यांच्या माध्यमातून बीएड म्हणजेच काय तर बॅचलर ऑफ एज्युकेशन अभ्यासक्रमामध्ये काही बदल सुचवले होते, बरोबर। म्हणजे कोणी सुचवले होते तर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने जे बदल आहे तर ते बदल बीएड संदर्भात बघा सुचवलेले होते आणि त्याच्यानुसार आता जे काही बीएडचे जे स्वरूप असेल, त्यानंतर कालावधी असेल, बरोबर, आणि अभ्यासक्रम असेल तर हे संपूर्ण जे आहे तर हे 2026 आणि 27 पासून बदलणार आहे। म्हणजे जो काही बदल असेल बीएड संदर्भात तर तो बदल म्हणजे या ठिकाणी 2026 आणि 27 पासून सध्या बघा होणार आहे। जे काही शैक्षणिक वर्ष असेल 2026 ते 27 पासून सध्या बघा इथं बदल होणार आहे। त्यानंतर पुन्हा अभ्यासक्रम ह्या ठिकाणी बघा 1 वर्षाचा सध्या होणार आहे। म्हणजे इथं 1 वर्षाचा जो कालावधी असेल तर तो कालावधी इथं देण्यात आला आहे, बरोबर। त्यानंतर पुढे इथं काय म्हटलेलं आहे की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत म्हणजे जी काही NAP आहे नवीन, तर त्याच्यानुसार बघा हा बदल सध्या संपूर्ण बदल असेल तर तो सध्या होणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे की जे काही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी त्यानुसार जे काही टी परीक्षा असेल आणि बीएड तर ह्याच्यामध्ये मोठे बदल सध्या होणार आहे। पुढे बघा इथं टी संदर्भात सांगितलेलं आहे का टी जी सध्या बघा आपण आता दिलेली आहे टी परीक्षा, टी अर्थात बघा शिक्षण पात्रता चाचणीच्या नियम आणि निकषामध्ये इथं नियम आणि निकष असे 2 गोष्टी इथं बघा देण्यात आले आहे। तर नियम आणि निकषमध्ये बदल केले जाणार आहे। हे बदल 2027 मध्ये सध्या बघा या ठिकाणी होणार आहे। म्हणजे टीचे जे बदल असेल तर टीचे बदल कधी होणार तर 2027 मध्ये सध्या बघा होणार आहे। आता इथे नियम म्हटलेला आहे, एक म्हणजे नियमामध्ये बदल होणार आणि दुसरा जे आहे तर ते निकषामध्ये बदल होणार, बरोबर। तर आता निकषामध्ये पासिंग संदर्भात देखील निकष येत असतात, बरोबर। त्यानंतर नियम जे असेल तर ते परीक्षा जी टक्केवारी असेल कोण देऊ शकतो कोण नाही असे जे काही वेगवेगळे सध्या टीचे नियम आणि निकष असेल तर ते नक्की याच्यामध्ये बघा बदल होणार, जेणेकरून संपूर्ण जे काही उमेदवार असेल तर त्यांना सध्या फायदा या ठिकाणी होऊ शकतो। परंतु आता हा जो बदल आहे तर हा बदल सविस्तर नेमकं काय होणार त्या संदर्भात अजून देखील सध्या कोणत्याही प्रकारची माहिती नाही। मात्र नियम आणि निकष हे जे 2 बाबी आहे तर ह्या सध्या बघा टीईटीच्या देखील बदलणार आहे। जेणेकरून एखाद्या आता आपल्याला माहिती आहे जो क्रायटेरिया आहे टीईटीचा तर तो म्हणजे पासिंग संदर्भात आपण म्हणू शकतो। तर पासिंग संदर्भात जो क्रायटेरिया होता तर आपल्या सर्वांना माहिती आहे जे सध्या ओपन संदर्भात असेल तर ओपनला आपल्याला माहिती आहे 90 जे काही गुण असेल 90+ तर ते इथं बघा पाहिजे असतात आणि कास्टमध्ये जो उमेदवार असेल तर त्याला इथं बघा 82.5, बरोबर। म्हणजे 82.5 जे काही गुण असेल जवळपास इथं बघा 83 गुण असेल तर एवढे गुण सध्या इथं टीईटी परीक्षेमध्ये सध्या पासिंग संदर्भात तुम्ही पात्र संदर्भात लागत असतात। तर ह्याच्यामध्ये जे काही नियम आणि निकष असेल तर ते बदल सध्या होणार आहे। परंतु हे बदल कधी होणार तर 2027 मध्ये, बरोबर। तर पुढे काय म्हटलेलं आहे 2027 मध्ये 4 वर्षाचा एकात्मिक पदवी उमेदवाराच्या बॅच आधी केले जातील, बरोबर। शैक्षणिक धोरणाअंतर्गत पायाभूत असेल, त्यानंतर पूर्वतयारी असेल, मध्यम असेल आणि माध्यमिक स्तर असे जे काही 4 स्तर सध्या बघा जे भाग असेल तर त्या भागानुसार शिक्षक तयार केले जातील,
म्हणजे आता पुढे जे काही ह्या ठिकाणी घटक असेल तर त्याच्यामध्ये पायाभूत घटकचे शिक्षक ह्या ठिकाणी 1 नंबरवरती आहे. त्यानंतर बघा पूर्वतयारी संदर्भात जे शिक्षक असेल ते 2 नंबर, मध्यम जो स्तर असेल तो 3 नंबर असेल आणि माध्यमिक स्तर हा 4 नंबरचा सध्या स्तर असणार आहे. बरोबर, जसं आपण प्राथमिकचा जो काही स्तर असेल तर तो 1 ते 5 साठी इथं बघा आताच्या घडीला प्राथमिक स्तर 1 ते 5 या ठिकाणी आपण म्हणत असतो. बरोबर, त्यानंतर पुढचा स्तर होता 6 ते 8, त्यानंतर 9 ते 10. बरोबर, त्यानंतर 11 आणि 12 असे सध्या बघा स्तर येत होते. तर ते स्तर आता सध्या बघा पायाभूत स्तर असेल, पूर्वतयारी स्तर असेल, मध्यम स्तर असेल आणि माध्यमिक स्तर असेल, असे 4 भागानुसार सध्या बघा शिक्षक या ठिकाणी तयार केले जातील. म्हणजे शिक्षक जे आहे तर ते सध्या 4 स्तरानुसार सध्या इथे क्रिएट केले जातील. त्यानंतर पदवीपूर्व अभ्यासक्रमातील बदलामुळे विविध BEd अभ्यासक्रम पुन्हा बघा सुरू केले जातील. BEd महाविद्यालयासाठी नवीन बदलाची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे. जी काही अधिसूचना असेल तर ती अधिसूचना सध्या बघा इथं लवकरच जाहीर केली जाणार आणि यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे की 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. 4 वर्षाचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना 1 वर्षाचा BEdसाठी प्रवेश घेतला जाईल आणि 3 वर्षाच्या पदवी विद्यार्थ्यांना 2 वर्षातील BEdसाठी प्रवेश मिळेल. बरोबर, पदवीनंतर शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांचा जो काही लाभ मिळणार आहे, पदवीनंतर शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांचा लाभ मिळेल. 4 वर्षाचे एकात्मिक BEd आणि 2 वर्षाचे BEd शिकवणारे विद्यार्थी MAdच्या पदवीसाठी इथं प्रवेश घेऊ शकतील. अशा पद्धतीने इथे सूचना सध्या जी काही माहिती असेल तर ती देण्यात आलेली आहे. तर आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे इथं BEd हे 1 वर्षाचं होणार आहे. बरोबर, म्हणजे शॉर्टमध्ये जर ज्यांना BEd करायचं असेल तर ते BEd सध्या आता पुन्हा 1 वर्षाचं सध्या होणार आहे. आणि महत्त्वाचं जो काही TET संदर्भात जे आहे तर ते TET संदर्भात जे सध्या निकष असेल, नियम असेल तर ते देखील सध्या बघा इथं बदलण्यात येणार आहे. परंतु हे संपूर्ण जे काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया मात्र 2026 आणि 27मध्ये या ठिकाणी BEd संदर्भात निकष आहे आणि 2027मध्ये TET संदर्भात जे काही नियम आणि निकष असेल तर ते सध्या बघा बदलले जाणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये नेमके TET संदर्भात कोणते नियम किंवा निकष लावतात तर ते बघा येणारं आपल्या जे काही पुढील वर्ष असेल तर त्याच्यामध्ये नक्की आपल्याला जे काही सूचना असेल, अधिसूचना तर ती पाहायला मिळू शकते. तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची बघा अपडेट होती. याच्यामध्ये आता TETमध्ये जर जे पासिंग संदर्भात निकष असेल तर ते जर ह्या ठिकाणी बघा बदलले तर ते देखील आपल्याला माहिती पडेल. किंवा मग TET परीक्षामध्ये जे सध्या उमेदवार ॲप्लिकेशन करतात तर त्याच्यामध्ये जे सध्या बघा APR असतात तर APR देखील TET परीक्षामध्ये ॲप्लिकेशन करत होते. त्यानंतर आपल्याला जे काही टक्केवारीची क्रायटेरिया असतो बरोबर ॲप्लिकेशन संदर्भात तर ते देखील ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जो काही बदल असेल, नियम असेल, निकष असेल तर ते ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर हे आल्यावरच सध्या बघा कळेल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाचे BEd आणि TET परीक्षेमध्ये जे काही बदल असेल तर ते बदल संदर्भात महत्त्वाची बघा न्यूज होती. तर माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी आपण देत जाऊ. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.